नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। मी आता तुंगा विलेज या ठिकाणी आलेला आहे। आपण पाहताय माझ्या सोबत अशोक पवार आहेत, विजय पवार आहेत, त्यांचा मुलगा आहे। एका विषयावर या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे। मी आपल्याला सांगेन की यमुनाबाई चाळ, तुंगा विलेज, साकी विहार रोड, पवई या ठिकाणी ही यमुनाबाई चाळ आहे। ही चाळ 1952 सालाच्या दरम्यान या ठिकाणी वसलेली आहे आणि ह्या ज्या यमुनाबाई आहेत त्यांना 2 मुलं आहेत, अशोक पवार आणि विजय पवार। आणि 1952 पासून वसलेली ही त्यांची जी जागा आहे, प्रचंड मोठी अशी जागा ही यमुनाबाईंच्या नावावर होती आणि आहे। आणि त्यांचे वारस, त्यांचे हे अशोक पवार आणि विजय पवार हे त्यांचे मुलगे त्यांचे वारस आहेत। आणि आजही असलेली ही जागा ही त्यांच्या नावावर आहे। आणि असं असताना सुद्धा एक विकासक, बृहन्मुंबई महापालिकेचे अधिकारी कट कारस्थान रचून या कुटुंबाची मालकी असताना यांना उद्ध्वस्त करण्याचं कट कारस्थान करतायत। आणि एक बिल्डर ही सगळी जमीन त्यांच्या येथे लाटण्याचा प्रयत्न करतोय। या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे काही निर्णय असतील, सुप्रीम कोर्टाचे निर्णय असतील, त्या न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून यांच्याशी, या मान्यवरांशी चर्चा करणार आहोत। अशोक पवार साहेब हे यमुनाबाई चाळ किंवा यमुनाबाईंचे जे 2 मुलगे आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मला सांगा की ही जी जमीन आहे साधारण 1952 पासूनची CTS 125 मधली सर्वे नंबर 55 मधली ही जी 10,000 स्क्वेअर मीटरची, 10,008 स्क्वेअर मीटरची ही जी जागा आहे, या जागेबद्दल, या जागेच्या मालकीबद्दल तुम्ही काय सांगाल? साहेब, ही जागा आज 1952 पासून आम्ही या जागेवर राहत आहे। माझे आजोबा, आमचे परिवार संपूर्ण या जागेवर राहत होते। आणि त्या जमिनीच्या 1980 साली एक मालमत्ते पत्रिकेवर माझ्या आईचे नाव वहिवाटदार म्हणून लागले होते। आणि तेव्हापासून आम्ही या जागेचे मालक आहोत। आमची घरं आणि त्यावेळेला आमची इथे शेती होती, भाजीपाल्याची झाडं वगैरे सगळं लावत होतो आम्ही। तेव्हापासून आम्ही इथं आहोत। तेव्हापासून आपण या जागेमध्ये आहोत। त्याच्यानंतर आता याच जागेमध्ये एका बिल्डरनं तुमची कुठलीही परवानगी न घेता या ठिकाणी एक इमारत बांधलेली आपण पाहतोय। तर ही जी इमारत बांधली गेली ती तुमची परवानगी न घेता बांधली गेली असं चर्चेमध्ये मुद्दा पुढे आलाय। ती कशी काय बांधली गेली, काय सांगा? परवानगी फक्त आम्हाला डेव्हलप करून देण्यापुरती परवानगी होती की आम्हाला 2 इमारती बांधेल, त्याची एक इमारत तो घेईल आणि एक इमारत मला आम्हाला देईल। आणि त्याचे काय त्यावेळेला 9 कोटीची गोष्ट झाली होती। तो काय पैसाही नाही भेटला आम्हाला, न आम्हाला ती इमारत भेटली। ते विकास ज्याला दिलता आम्ही विकास करायला, त्याने दुसऱ्याला हँडर ओव्हर करून तो पळून गेला। त्या व्यक्तीचं नाव होते युनुस खान, मरोल लँड डेव्हलपर या नावाने तो ओळख होती त्याची। त्यांनी आम्हाला न कळता त्या सॉलिटरी बिल्डरला विकून, हा बोलतो मी विकत घेतली करून, ते आम्हाला माहित नाही विकत घेतली का। आमच्या आईने ह्याच्याशी, या सॉलिटरीशी कसला करार नाही केलेला आहे किंवा आम्ही लोकांनी कसला करार नाही केलेला त्याच्याशी। मला सांगा की ही जी बिल्डिंग बांधलेली आहे, तर तुमचा आणि तुमच्या आईचा असा लेखी करार कुठलाही झालेला नाही असं तुम्ही म्हणताय? नाही, असं लेखी करार नाही। खाली फक्त आमच्याशी त्यांनी फसवणूक केली। फसवणूक करून काय माझ्या आईकडनं काय सह्या वगैरे घेतलेल्या आहेत त्यांनी। बर, मग ही जी फसवणूक, आपली बिल्डर फसवणूक करतोय आणि त्या संदर्भात आपण कुठे तक्रारी वगैरे काय केल्या होत्या? त्या काळात साहेब 1992 साली मला पॅरालाइसचा अटॅक आला आणि माझे मोठे बंधू जरा व्यसनिक होते। ते व्यसनामुळे माझी मुलं सगळी म्हणून त्यावेळेला लहान होती। त्यावेळेला कारवाई करायला कोणच नव्हता। तरी पण मी 2000 साल पासून
न कोर्टात न जाता मी सगळ्या विभागात सरकारी विभागात शासन प्रशासन मुख्यमंत्री पोलीस आयुक्त मनपा आयुक्त यांना सगळ्यांना तक्रार केली, बाबा आमच्या जागेची फसवणूक झालेली आहे, याच्यावरती कारवाई केली पाहिजे, ह्या व्यक्तीवरती कारवाई झाली पाहिजे म्हणून लँड डेव्हलपरच्या युनुस खानवरती मी भरपूर पत्र व्यवहार केले सगळ्या प्रशासनाला सगळ्यांना, पण कुठूनही मला मदत नाही भेटली. मी हँडिकॅप असता मला कोणी मदत नाही केली. आणि असंही मला समजलंय की ही जी 7 मजली इमारत आहे तिला मुंबई महापालिकेनं 5 माळ्याची परवानगी दिलेली असताना 7 माळ्याची त्याने बिल्डिंग बांधले. तर त्या संदर्भात बृहन्मुंबई महापालिकेकडे आपण तक्रार केली का, आणि त्याच्यावर महापालिकेनं जे वरचे 2 मजले वाढलेले आहेत त्याच्यावर कारवाई केली की नाही केली? आम्हाला 2008 साली हे कळलं की 2 माळे अनधिकृत आहेत, आणि आम्हाला आता हे पण कळलं होतं की संपूर्ण इमारती जी अनधिकृत आहेत ते दोन्ही इमारती पाडण्यात येतील असं करून आम्हाला कळण्यात आलं होतं त्यावेळेस आम्हाला 2008 साली की बाबा ही इमारत हे जेवढे इमारत आहेत ते तिन्ही हे सगळे इलिगल बांधले जात आहेत, हे डेमोलिश होतील करून. नंतर आम्हाला 2008 साली कळलं की नाही हे 2 विंगच फक्त अनधिकृत आहेत, हे 2 विंगच पाडले जातील. अशा पद्धतीनं सांगितले पाडले जाते परंतु पाडली गेली नाही. तुम्ही सांगा तुम्हाला त्याच्यावर काय बोलायचं आहे? नमस्कार, माझं नाव प्रकाश पवार आहे. मी अशोक पवारांचा पुतण्या आहे. 2008 साली मनपाने बिल्डिंगला नोटीस दिली की 6वा आणि 7वा माळा इलिगल आहे, त्याला डेमोलिशनची नोटीस आली होती, पण अद्याप काही कारवाई झाली नाही. सतत तक्रार करत होतो आम्ही, पण आमची काही मदत केली गेली नाही. त्याच्यानंतर हे सगळं तुमचं चालू असताना हा जो सॉलिसिटर बिल्डर आहे त्यानं पहिली केस तुमच्यावर 2018 ला घातली होती. ती काय म्हणून घातली होती? 2018 ला सॉलिटरने आमच्यावर केस टाकली की अशोक पवार, विजय पवार यांचे त्यांचे मिसेस यांनी 3 स्ट्रक्चर बांधले इलिगल, जे 1952 पासून आम्ही तिकडे टॅक्स वगैरे भरतो त्या स्ट्रक्चरचे, पण त्यांनी केस टाकला की ते 3 इलिगल स्ट्रक्चर आहे आणि तेही सीटीएस नंबर 125 वर, आणि आमचे स्ट्रक्चर आहेत 125 अ वर. तसं तक्रार करून 2020 ला काकावाला जज होते, त्यांनी आदेश त्यांना दिला बीएमसी ला की जाऊन शहानिशा करण्यात येणे आणि इलिगल असलं तर तोडण्यात यावा. पण अधिकारी आल्यानंतर पडताळणी झाली, त्यांना आम्ही पेपर सगळं काय दाखवलं आम्ही त्यांना, ते बोलले की सगळं लीगल आहे, तुमच्या नावावरच आहे, आणि त्यांना तो रिपोर्ट क्लोज करायचा होता पण त्यांनी पेंडिंग ठेवला, म्हणून आज आमच्यावर ही पाळी आली. चुकी बीएमसीच्या माणसांनी केली आणि ते रिपोर्ट क्लोज न करणे म्हणून बिल्डरला एक मौका भेटला की त्यांनी रेट कंटेम्प्ट टाकला की हे लोकांनी कारवाई नाही केली म्हणून. मला तुम्हाला पुढे विचारायचं आहे की 52 पासून तुम्ही या जागेमध्ये राहताय, तुमच्याकडे अधिकृत सगळे पेपर्स आहेत आणि जमीन जी आहे ती तुमची आजी जमुनाबाई यांच्या नावावर आहे. हा जो सॉलिटर बिल्डर जो आहे त्याचा संबंध कुठे येतो की तुमच्यावर केस घालण्याचा? त्याचा कुठेही संबंध नाही, त्याच्या पेपरवर्क मध्ये कुठेही नाव नाही साहेब. तरी ते कसं कोणाला हाताशी धरून कसं मॅनेज करतो आणि आमच्यावर केस टाकलं ते आम्हाला समजलंच नाही. तुम्ही जेव्हा या विकासकानं केस घातली तेव्हा या विकासकानं आमच्यावर जी केस घातली त्या या विकासकाचा या जमिनी जागेमध्ये प्रॉपर्टीमध्ये काही अधिकार नाही आणि तो आमच्यावर कशी काही केस घालू शकतो असा मुद्दा आपण प्रशासन असेल किंवा न्यायालय असेल यांच्या समोर मांडला का? नाही साहेब, त्या टायमाला जेव्हा केस टाकली त्यांनी तेव्हा आम्हाला पार्टीच नाही बनवली. ज्यांचं जे घर तुटणार आहे ज्यांच्यावर केस केला त्यांनी त्या आम्हाला पार्टीच नाही बनवलं, आमची सुनवाईच नाही झाली, तर कसं काय आम्ही पुढे कारवाई करणार सर? म्हणजे विकासकानं केस घातली ती तुमच्या जागेवर घातली किंवा तुमच्या घरांवर घातली, परंतु यांना पार्टीच विकासकानं केलेलं नाही आणि त्यामुळे तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची संधीच भेटलेली नाही. त्याच्यानंतर मग 2020 ला कोर्टाचा काही निर्णय आला, तो काय होता? 2020 ला काकावाला जज होते, त्यांनी निर्णय दिला बीएमसी ला की जाऊन तिकडे शहानिशा करावा आणि 3 स्ट्रक्चर कोणता इलिगल आहे ते इलिगल असलं तर डेमोलिश करणे.
तर 2020च्या नंतर कोविड लागल्या कारणाने ते अधिकारी आले नाही, 2022 ला आले. 2022 ला आल्यानंतर शहानिशा झाली, आम्ही आमचे कागदपत्रे दाखवल्या गेल्यानंतर अधिकारी बोलले की हा हे तुमच्या नावावरच आहे आणि रिपोर्ट क्लोज करण्याचा काम होता त्यांचा, पण क्लोज न करता त्यांनी तो रिपोर्ट पेंडिंग ठेवला आणि कोर्टामध्ये तो सादर केला गेला नाही. एक मिनिट बघा, आपल्याला एक गोष्ट निदर्शनास आणून देतो. ते सांगतायत की कोर्टाच्या आदेशानं बृहन्मुंबई महापालिका येरडवाड विभागाचे अधिकारी नेमकी वस्तुस्थिती काय आहे खातरजमा करण्यासाठी ते या ठिकाणी आले. या पवार बंधूंच्या सर्व कागदपत्रांची त्यांनी पाहणी केली आणि जे काय तुमचं आहे ते लिगल आहे म्हणून सांगितलं. हे लिगल आहे याचा रिपोर्ट, याचा अहवाल मुंबई महापालिकेच्या एलवाड विभागानं कोर्टाला सादर करणं आवश्यक होतं आणि तो केला गेलेला नाही असं तुमचं म्हणणं आहे. आणि मग पुढे काय घडलं? तो रिपोर्ट तो पेंडिंग ठेवला गेला. तर विकासकाने कंटेम्प्ट दाखल केलाय त्यांच्या विरोधात, बीएमसीच्या विरोधात, की यांनी पुढील कारवाई केली नाही. तर कोर्टाने फक्त हेच बघितलं की मॅटर पेंडिंग आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला न विचारता, आम्हाला न पार्टी बनवता, आमची सुनावणी न करता आमच्या विरोधात निकाल दिला की यांचे घर डेमोलिशन करावं. 2024चा निकाल आहे ना, 2023चा. परंतु बघा इथे कसा घोळ आहे तो. जमीन मालक हे आहे, वारसा हक्कानं जमीन यांची आहे, विकासकाचा त्याच्यामध्ये कसलाही रोल नाही, कसलाही संबंध नाही. आणि तरी सुद्धा एकतर्फी विकासक आणि बृहन्मुंबई महापालिका न्यायालयामध्ये लढते आणि ज्यांचा हक्क आहे त्यांना डावलून ही सगळी कारवाई होते आणि ज्यांचा हक्क आहे त्यांना त्यांची संधी, त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधीच दिली जात नाही आणि त्यांच्या विरोधात हे निकाल लागत आहेत. ही जी त्यानंतर येरडवाड विभागाने आता जी 448 ची जी नोटीस दिली आहे ती त्यांनी काय म्हटलंय त्याच्यामध्ये? 448 ची नोटीस अशी होती, माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं की तिकडे जाऊन पाहणी करा 3 इलिगल स्ट्रक्चर कोणते आहेत. जे विकासक म्हणतोय की 3 इलिगल स्ट्रक्चर अनधिकृत आहेत. तर त्यांनी अधिकारी जेव्हा आले नोटीस घेऊन, त्यांना आम्ही बोललो सर ते 3 इलिगल स्ट्रक्चर 125 वर आहे, सीटीएस नंबर 125. तुम्ही मोजणी करता सीटीएस नंबर 125 अ वर, जिकडे आमचे घर आहे ते तसं करू नका सर. तर त्यांनी काय ऐकलं गेलं नाही. तर त्यांना इन्स्ट्रक्शन होते फक्त 3 इलिगल स्ट्रक्चर कोणते ते बघणे. तर त्यांना काय भेटला नाही. तर त्यांनी जे काय होतं ते अधिकृत होते, हा सगळे अधिकृत होते. आणि त्यांनी विकासकला नोटीस दिली की तू ये जॉईंट इन्स्पेक्शन कर आणि आम्हाला दाखव हे 3 कोणते इलिगल स्ट्रक्चर आहे ह्याच्यामधले, ते आम्ही डेमोलिश करू जर का इलिगल असलं तर. तर त्याला 2 नोटिसा गेल्या, तो आला नाही. मग एलवॉर्ड मध्ये आमची हिअरिंग लागली, हिअरिंग ठेवली गेली आमची. तिकडेही सॉलिटर बिल्डरचे कोणी आले नाही. तर एलवॉर्डने तो मॅटर डिस्पोज केला. डिस्पोज केल्यानंतर त्यांनी तो रिप्लाय कोर्टामध्ये सादर केला 21 तारखेला. पण 21 तारखेला तो न वाचला गेला नाही. त्याचा तो जो रिप्लाय मध्ये काय लिहिलं बीएमसीने ते न वाचता आमच्या विरोधात कोर्टाने निर्णय दिला की डेमोलिशन करा. त्याच्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. त्याच्यानंतर त्याला आम्ही हायकोर्टामध्ये चॅलेंज केला, म्हणजे रिट टाकला आम्ही की सर हे चुकीचं आहे. पण आमचं कोण ऐकलंच गेलं नाही आमच्या पेपरवरती. मग त्यांनी डेमोलिशनच्या नोटीस दिल्या. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, तिकडे पण आमचं काय ऐकलंच गेलं नाही, आमचे पेपर वगैरे काय बघितले गेले नाही. जे 1952 पासूनचे पुरावे, 1952 पासूनचे पुरावे. मला पुढे सांगा की 1993 ला ही जी तुमची 10,008 स्क्वेअर सेंटीमीटरची जी जागा होती त्या जागेचे काही 4 भाग झाले होते. ते काय होतं प्रकरण? 1993 ला कलेक्टरने आमच्या 125 भूखंडाचे 4 विभाजन केले. 125, 125 अ, 125 ब आणि क. आणि जे विकासकाने जे खटला दाखल केला तो होता 125 वर आणि कारवाई होते 125 अ वर, जे आमची जागा आहे ते अधिकृत जागा. एक मिनिट बघा,
यमुनाबाईंचे तुम्ही वारस आहात, त्यांच्या नावावर ह्या विभागामध्ये टोटल जमीन किती आहे? जमुनाबाईच्या नावावर 10,008 स्क्वेअर मीटर जागा आहे. त्याचा सीटीएस नंबर आहे 125, सर्वे नंबर आहे 55 आणि हिस्सा नंबर आहे 1A. मला पुढे त्यात विचारायचं आहे तुम्हाला की तुमच्या आजी यांच्या आई यांचं निधन 2002 साली झालेलं आहे. त्याच्यानंतर वारस म्हणून या सगळ्या डॉक्युमेंटवर तुमचं हे नावं आलेले आहेत का? माझे वडील आणि माझे काका हे जमुनाबाई पवारच्या वारस म्हणून सक्सेशन सर्टिफिकेट घेतला गेलाय माननीय उच्च न्यायालयाकडून, आणि त्यामुळे या जागेचे अधिकृत मालक हे तुम्हीच आहात. माझे वडील आणि माझे काका. मगाशी जो आपला मुद्दा चालला होता अ आणि ब वर किंवा 4 जे भाग केले गेले त्या 4 भागावर परत एकदा सांगा. आणि ही केस जी बिल्डरने केस घातलेली आहे बेकायदेशीरपणे, ती कुठल्या भागावर केस घातले आणि बिल्डर कुठला भाग तोडायला बघतो ते परत एकदा आमच्या दर्शकांना सांगा. 1993 साली कलेक्टरनी आमचे जे भूखंड आहेत 10,008 स्क्वेअर मीटर त्याचे विभाजन केले. सीटीएस नंबर 125 चे 4 विभाजन केले गेले. 125, 125A, 125B आणि 125K. आणि विकासकांनी खटला दाखल केला 2018 साली 125 वर, आणि आमचे अधिकृत घर आहे 125A वर. आणि निर्णय उच्च न्यायालयाचा निर्णय की हे डिमोलिशन करण्याचा हे 125 वर करण्याचा होता, पण बीएमसीचे अधिकाऱ्यांना हाताशी धरून 125A वरचे आमचे अधिकृत बांधकाम आहेत, आमचे अधिकृत घर आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याचा त्यांचा कट रचलाय. परत एकदा सांगा. हाच मुद्दा 125 आणि 125A जी केस चालू आहे ती कुठल्या 125 वर केस चालू आहे. एक मिनिट 125 वर विकासकाची केस चालू आहे किंवा 125 वर जे काही न्यायालयाचे निर्णय आलेले आहेत ते 125 वर आहे. आणि 125 वर न्यायालयाचे निकाल आलेले असताना सुद्धा हे जे या मालकी हक्क ज्यांच्या नावावर आहे ते पवार कुटुंबांचा जो मालकी हक्क म्हणा किंवा जी घरं बसलेली आहेत, दुकान बसलेले आहेत, ते 125A वर सीटीएस नंबर 125 तोडायचं म्हणतात. ते तोडायचं म्हणजे एखाद्यावर अन्याय कशा पद्धतीने केला जातो त्याचं हे बोलकं उदाहरण आहे बघा. केस घातले विकासकानं, आम्हाला न पार्टी बनवता नव्हता आणि ते 125 वर केलं. 125 वर केस आहे, लक्षात घ्या. आणि महापालिका तोडायला येते 125A वर. म्हणजे अशा पद्धतीचा अन्याय या भूमिपुत्र खरं तर तुमचं म्हणजे तुमच्या आजी तुमची आई ही साधारण किती वर्षापासून इथं राहतात? 1952 पासून आम्ही इथं राहिलो आहे. आणि विकासक आणि मनपा यांचं किती मोठा काळा बाजार चालू आहे. विकासकाने दाखल केलेली केस 125 वर आहे आणि बीएमसी आणि विकासक कोर्टाची पण दिशाभूल करत आहे. 125A सोडून ते 125 सोडून ते 125A वर जी आमची घर आणि दुकान आहेत त्यांच्यावर कारवाई करत आहे. त्यांना कोर्टाचा निर्णय आहे तो फक्त 125 वर आहे. पण हे सगळे भूमाफी आहे विकासक आणि त्याचे काही सहकारी आहेत ते मिळून जुळून सगळं यांना मॅनेज करून पोलिसांना यांना हे आमच्या 125A वर आमच्या घरांवर दुकानावर कारवाई करत आहे. आमच्या मुला बाळांना आता मी अपंग आहे, माझी इवाई अपंग आहे, लहान लहान मुलं आहेत, ते जाणार कुठे? आणि शाळा कॉलेज 12वी कॉलेजचे मुलं आहेत त्यांची. आम्हाला न्यायपालिकेवरती विश्वास आहे. न्यायपालिकेने बघावं, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि मुंबईचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे, मोदी साहेबांना विनंती आहे, राष्ट्रपती मुर्मू यांना विनंती आहे, गृहमंत्री अमित शहा यांना विनंती आहे, याची चौकशी करा किंवा सीबीआयला चौकशी द्या किंवा SIT गठीत करा. जर आमची घर आम्ही जर चुकीचं तर तुम्ही कुशल डेमोलिशन करा, आम्हाला त्याला काय अर्थ नाही. जर ते कोणी जर फसवणूक करत आहे तर त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे, माझी विनंती आहे. म्हणजे बघा, आज महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेलच्या वतीने ह्या कुटुंबावर होणारा अन्याय आपण जगासमोर मांडतोय. कशा पद्धतीनं महापालिका अन्याय करते, बिल्डर आणि मुंबई महापालिकेचे अधिकारी कशा पद्धतीनं हातात हात घालून लोकांना उद्ध्वस्त करण्याचं काम करतात त्याचं हे बोलकं उदाहरण आहे.
केस एका याच्यावर चालू आहे आणि कारवाई मात्र दुसऱ्या ठिकाणी करण्याची ही जी काय प्रवृत्ती वाढलेली आहे ही कुठल्याही परिस्थितीत रोखली गेली पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री असतील, मी आमच्या चॅनेलच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की खरोखरच बेकायदेशीरपणे जर घरं असतील, त्यांच्याकडे कागदपत्र नसतील, न्यायालयाने दिलेला निर्णय जर यांच्या विरोधात गेलेला जरी असला तरी सुद्धा तो कुठच्या गटाच्या बाबतीत गेलेला आहे. 125च्या बाबतीत न्यायालयाने आदेश केलेला आहे. 125च्या बाबतीत न्यायालय आदेश करत आहे आणि बिल्डरच्या फायद्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका 125A वर कारवाई करण्याचा प्रयत्न करते. जर 125 कोर्टाने सांगितलं तर 125 वर कारवाई करा ना. तुम्ही 125A वर कशी काय कारवाई करता? आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असतील, एलवार्ड विभागाचे अधिकारी असतील, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त लोकांनी पोहोचवा आणि एलवार्ड विभागाच्या आयुक्तांना कळलं पाहिजे, सहाय्यक आयुक्तांना, की तुमचे अधिकारी कोणत्या मस्तीमध्ये असं वागतायत आणि कोर्टाचा आदेश कुठे आहे आणि कारवाई कुठे करायचं बघतायत ते आपण बघितलं पाहिजे आणि चुकीच्या पद्धतीने होणारी कारवाई थांबवली पाहिजे. मी परत एकदा सांगतो, मुंबई हायकोर्टाचा निर्णय असेल, सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल, त्याचा आम्ही आदर करतो, पण त्यांचा आदेश जर 125 वर असेल तर 125 वर कारवाई करा असं या कुटुंबाची मागणी आहे. कोर्टाचा आदेश 125 असेल आणि तुम्ही कारवाई 125A वर करण्याचा प्रयत्न करत असाल तर ही मोगलाई आहे, ही हुकुमशाही असं मी समजतो. आणि अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची गरिबांची घरं, त्यांची दुकानं उद्ध्वस्त करण्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाप करू नये एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. या ठिकाणी ही जी मुलाखत आपण घेतलेली आहे, या कुटुंबावर जो जाणीवपूर्वक बिल्डरच्या फायद्यासाठी महापालिकेचे अधिकारी कोर्टात दिलेला आदेश डावलून भलत्याच ठिकाणी कारवाई करण्याचा जो प्रयत्न करतायत, घुसखोरी करतायत, त्याबाबत तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्स मध्ये जरूर कळवा. आणि हा तर ह्या मुलाखतीची एड करताना मला पुन्हा एकदा या पवार कुटुंबाला विचारायचं आहे की अशा पद्धतीनं बृहन्मुंबई महापालिका कोर्टाचा आदेश येईल आणि कारवाई दुसऱ्या ठिकाणी जी करण्याचा प्रयत्न करतायत, तर या बाबतीत तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री असतील, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त असतील, एलवार्ड कुर्ला विभागाचे सहाय्यक आयुक्त असतील, भारताचे पंतप्रधान असतील, भारताच्या राष्ट्रपती असतील, यांना आपण काय विनंती कराल? माझी भारताचे राष्ट्रपती सर्वांना भारताचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सर्वांना, आयुक्त, पोलीस, मनपा आयुक्त, सहाय्यक आयुक्त, यांना सर्वांना विनंती आहे. न्यायालयाची आम्ही जे प्रणाली त्याला मानतो आम्ही, पण न्यायालयाने जे आदेश दिले 125 वरती जे कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्याच्यावर कारवाई करावी. 125 सोडता तुम्ही 125A वर कशी काय कारवाई करता, ह्याच्यावर सरकारने विचार करावा. हे कारवाई थोडं कारवाई थांबवावी ही माझी विनंती आहे. सांगा तुम्ही काय सांगा तेच सांगा. नमस्कार, मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढं निवेदन करतो माझ्या प्रशासनाला, शासनाला, माझ्या नेतेगणांना की आमचे जे राहते अधिकृत घरं 125 CTS नंबर 125A वर जे आहेत आणि जे उच्च न्यायालयाने जे आदेश दिला 125 वर कारवाई करण्याची, त्याच्यावर कारवाई करा. आमचे जे अधिकृत घर आहेत त्याला आमची विनंती आहे की त्यांना मोकळं करा. तर आपण बघितलं 125च्या बद्दलची बिल्डरची तक्रार आहे, कोर्टामध्ये केसेस चालू आहेत, काही बिल्डरचा संबंध नसताना. आणि मग सन्मान्य कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारवाई महापालिकेला करायची असेल तर ते 125 वर झाले पाहिजे. त्याबद्दल या कुटुंबाची काही हरकत नाही, परंतु कोर्टाचे आदेश 125 आहेत आणि कारवाई करायला जाता 125A ती रोखली गेली पाहिजे. ती कारवाई होता कामा नये. जर प्रशासनाचं डोकं ठिकाणावर असेल तर या प्रशासनानं न्यायालयानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी, न्यायालयाची दिशाभूल करू नये आणि बिल्डरच्या फायद्यासाठी वाटेल तसं वागू नये एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो. धन्यवाद.
नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत। थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत। समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो। साथ तुमची, हिंमत आमची। होला हो करता येत नाही आम्हाला, आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद। तानाजी कांबळे, संपादक